योद्धा न्यूज मराठी। शिरोली चौकाचा होणार कायापालट, ग्रामस्थांची साथ आणि प्रशासकीय पाठपुराव्यातून रस्ता रुंदीकरणाला युद्ध पातळीवर सुरुवात। शिरोली चौक येथे प्रवाशांना आणि स्थानिकांना गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणारी भीषण वाहतूक कोंडी आता लवकरच इतिहास जमा होणार आहे। कोरेगाव पंचायत समितीचे उपसभापती मंगेश सावंत यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि माजी सरपंच रवी सावंत यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शिरोलीकरांनी विकासासाठी एकजुटीचे मोठे पाऊल उचलले। प्रशासकीय समन्वय आणि ऐतिहासिक निर्णय। शिरोली चौकातील वाहतुकीचा जटिल प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर दीर्घकाळ प्रयत्न सुरू होते। उपसभापती मंगेश सावंत यांनी NHAI, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे PWD लेखी पत्राद्वारे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली होती। या पार्श्वभूमीवर खेड पोलीस स्टेशन येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी 22.5 मीटर रुंदीकरण करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले। ग्रामस्थांचा आदर्श लोकसहभाग। या मोहिमेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शिरोलीकरांनी दर्शवलेला उत्स्फूर्त प्रतिसाद। प्रशासनाने दवंडी देऊन सूचना दिल्यानंतर कोणत्याही वादाविना अनेक व्यावसायिकांनी आणि ग्रामस्थांनी, ज्यामध्ये साखराबाई व देवकर कुटुंबाचा विशेष सहभाग आहे, स्वतःहून आपली दुकानं आणि अतिक्रमणे बाजूला करून प्रशासनाला सहकार्य केले। विकासासाठी ग्रामस्थांनी दाखवलेला हा सामंजस्यपणा इतर गावांसाठी आदर्श ठरत आहे। केवळ रस्ताच नाही तर सुविधांचेही जाळे। रुंदीकरणाच्या या कामात भविष्यातील गरजांचा विचार करण्यात आला आहे। बंदिस्त गटार योजना। रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी चोख व्यवस्था केली जात आहे। सर्व्हिस रोडची उपलब्धता। अडथळे दूर झाल्यामुळे सर्व्हिस रोड प्रवासासाठी मोकळा होणार आहे। एलिव्हेटेड कॉरिडॉर। भविष्यात येथे एलिव्हेटेड कॉरिडॉरचे कामही प्रस्तावित असून यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे सुसाट होणार आहे। अनेक वर्षांपासून शिरोलीकर ज्या त्रासाला सामोरे जात होते तो आता संपणार आहे। प्रशासकीय नियमानुसार हे रुंदीकरण होत असून ग्रामस्थांनी या मोहिमेला दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे। गावाच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रशासनाला सहकार्य करावे। मंगेश सावंत, उपसभापती, कोरेगाव पंचायत समिती। अपघातांना बसणार लगाम। शिरोली चौकाचा हा कायापालट केवळ वाहतूक कोंडीच फोडणार नाही, तर या ठिकाणी होणाऱ्या भीषण अपघातांचे प्रमाणही लक्षणीयरित्या कमी करणार आहे। महामार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनांना गती मिळेल आणि सुरक्षित प्रवासाची खात्री मिळेल। एकजुटीतून विकासाची नवी पहाट। या मोहिमेच्या यशासाठी विद्यमान सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत। माजी सरपंच रवी सावंत यांनी या मोहिमेला पाठिंबा देणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे आभार मानले आहेत। शिरोली चौकाचा हा कायापालट अधिक सुंदर आणि सुरक्षित बनवणारा ठरेल असा विश्वास व्यक्त होत आहे। या बातमीचा आढावा घेतलाय सत्यवान शिंदे यांनी। सभापती, तुम्ही वाहतूक कोंडीविषयी ॲक्शन मोडवर आलात, नक्की याच्यावर तुम्ही काय काय उपाययोजना करताय? काही दिवसापूर्वी आम्ही NHAI आणि PWD यांना पत्र दिलं होतं की शिरोली चौकाची वाहतूक कोंडी होती, त्या वाहतूक कोंडीवर आपण उपाययोजना करावा। आणि त्यानुसार 2 दिवसापूर्वी आमची खेड पोलीस स्टेशन या ठिकाणी बैठक झाली। यामध्ये NHAIचे सर्व पदाधिकारी, PWDचे पदाधिकारी, ग्रामपंचायतचे पदाधिकारी, पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि त्यानुसार ठरलं होतं की आपला शिरोली चौकाचं रुंदीकरण या ठिकाणी केलं जाणार आहे। आणि त्याच ठरल्याप्रमाणे NHAIने हे रुंदीकरण आज सुरू केलेलं आहे। या ठिकाणी चौकाचं रुंदीकरण जे 22.5 मीटर ॲक्विजिशन झालेलं आहे, ॲक्विजिशन पूर्ण होऊन सर्व चौक आता हा रुंदीकरण केलं जाणार आहे। व्हाईट रोडला सुद्धा ज्या ठिकाणी अतिक्रमणं झालेली आहेत त्या अतिक्रमणांवर सुद्धा या ठिकाणी कारवाई करण्यात येणार आहे। आणि हा शिरोलीचा चौक आहे, हा 2-3 दिवसामध्ये आता मोकळा श्वास नक्की घेणार आहे। ज्यांनी अतिक्रमण केलं आहे त्यांना तुम्ही अतिक्रमण काढायला लावलंय का तुम्ही डायरेक्ट कारवाई करताय?
आपण त्यांना पूर्व सूचना दिली होती. 2 दिवसापूर्वी या ठिकाणी NHAIची गाडी फिरली होती, त्या ठिकाणी दवंडी दिली होती. त्यानुसार सर्वांना पूर्वकल्पना देऊन अतिक्रमणं काढली जात आहेत आणि लोकसुद्धा सहकार्य करत आहेत. त्यांच्या हाताने ती काही लोक काढून घेत आहेत. नक्कीच शिरोली गाव या वाहतूक कोंडीतून मुक्त होईल असं तुम्हाला अपेक्षा आहे का? 100% प्रशासनाने तो पूर्णपणे सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे. लोकांनी पण सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे आणि याच्यातून शिरोली गाव हे वाहतूक कोंडीतून मुक्त होणार आहे. गावाच्या वाहतूक कोंडीसाठी उपसभापती मंगेश सावंत हे ॲक्शन मोडवर आले आहेत. आपलं ग्रामस्थ म्हणून आपल्याला काय वाटतं? या ठिकाणी बरेच दिवसापासून अतिक्रमण हा भेडसावणारा मुद्दा उपसभापती मंगेश भाऊ सावंत यांनी हाती घेतला आहे आणि या मुद्द्याच्या अनुषंगानं या रोडच्या विस्तारीकरणासाठी आमदार बाबाजी शेटकाळे यांच्या पाठपुराव्याने माननीय गडकरी साहेब असतील किंवा या राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक नेते साहेब असतील यांच्या सहकार्याने या ठिकाणी हा चौक रुंदीकरणाचा निधी या ठिकाणी आलेला आहे आणि त्याचबरोबर हा बंदिस्त गटार योजना पाणीसुद्धा या साईडने काढण्याची दोन्ही साईडने पाणी काढण्याची या ठिकाणी व्यवस्था केली आहे. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक हार्दिक असं आभार. आणि गावकरी स्वतःहून या ठिकाणी हे दुकान जे होतं हे काढण्यासाठी साखराबाई या ठिकाणी हे दुकान काढण्यासाठी स्वयंस्फूर्तीने तयार झाल्यात व नियमित होणारी वाहतूक कोंडी ही यापासून मार्ग निघण्यासाठी मंगेश भाऊ सावंत यांच्या नेतृत्वाखाली सभापती यांनी अत्यंत योग्य असं पाऊल या ठिकाणी उचललेले. त्याला संपूर्ण गावची साथ आहे आणि असंच या ठिकाणी सर्वांनी स्वयंस्फूर्तीने जसं यांनी काढले दुकान देवकरांनी त्या पद्धतीचं दुकान आपण सर्वांनी जागा करून मोकळं करून द्यावं. आपल्या गावातील जो भेडसावणारा ट्रॅफिकचा प्रश्न आहे त्याच्यातून कायमस्वरूपी मार्ग काढण्यात यावा अशीच मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो व लवकरात लवकर या महामार्गाचं काम या ठिकाणी एलिव्हेटर कॉरिडॉरच्या माध्यमातून चालू व्हावं असंच या ठिकाणी सुचवतो. या ज्या मान्यवरांनी या ठिकाणी यासाठी योगदान दिलं मग सरपंच असतील किंवा सभापती असतील ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि माझे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील या सर्वांचं या ठिकाणी सदिच्छा आणि मनपूर्वक असं आभार मानतो आणि या चाललेल्या कामाला सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि थांबतो.